नमस्कार मित्रांनो, तुम्ही महाडीबीटी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला आहे, पण अजूनही त्यावर अंडर स्क्रुटिनिटी किंवा पेंडिंग असं दिसत आहे का? महिना झाला तरी अजूनही अर्जाची स्थिती बदललेली नाही. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत की स्कॉलरशिप अप्रूव्हल होण्यासाठी नक्की काय अडथळे येतात आणि त्यावर तुम्ही काय उपाय करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, तुमचा फॉर्म प्रलंबित राहण्यामागचे काही मुख्य कारणे असू शकतात. कागदपत्रांची पडताळणी, कॉलेज स्तरावर क्लर्ककडून अर्जाची तपासणी होण्यास उशीर होणे, चुकीचे डॉक्युमेंट्स, अपलोड केलेल्या कागदपत्रामध्ये त्रुटी असणे, उदाहरणार्थ उत्पन्न प्रमाणपत्र जुने असणे किंवा काही इतर डॉक्युमेंटमध्ये क्लिअरिटी नसणे, बँक खाते आणि आधार लिंक, तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा NPCI मॅपिंग पूर्ण नसणे, निधीची कमतरता, सरकारकडून संबंधित विभागाला निधी मिळवण्यास उशीर होणे, लॉग इन करून स्टेटस तपासा. सर्वात आधी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन माय अप्लाइड स्कीममध्ये जाऊन चेक स्टेटस पहा. जर तिथे रिडीमेड किंवा सेंड बॅक असेल तर त्यानुसार कृती करा. कॉलेजच्या स्कॉलरशिपच्या विभागाला भेट द्या. बहुतांश वेळा अर्ज कॉलेज स्तरावर पडून नसतो. तुमच्या कॉलेजच्या क्लर्कला भेटून तुमचा अर्ज पुढे ढकलण्यास फॉरवर्ड करण्याची विनंती करा. ग्रीव्हन्स किंवा हेल्प डेस्कचा वापर करा. महाडीबीटी पोर्टलवर ग्रीव्हन्स सजेशन चा पर्याय आहे, तिथे तुमची तक्रार नोंदवा. आधार मॅपिंग नसले तर आधार UIDच्या माध्यमातून आपली जी काही आधारचे स्टेटस आहेत ते अपडेट करून घ्या. लक्षात ठेवा, जर तुमचा अर्ज कॉलेज अप्रूव्ह केला असेल आणि तो जॉईंट डायरेक्टर किंवा DHE कडे प्रलंबित असेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अशा वेळी घाबरून न जाता पोर्टलवर वारंवार चेक करत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. ज्यांची स्कॉलरशिप अजून अडकलेली आहे. महाडीबीटी संदर्भात काही प्रश्न असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. धन्यवाद.